नमस्कार, मी नारायण कराड, पंचायत समिती अंबाजोगाई. आज आपण ज्या गटातील महिला आहेत त्यांना ज्या वैयक्तिक कर्जासाठी किंवा वैयक्तिक व्यवसायासाठी जे काही लोन लागतं त्या लोनमध्ये जसं की नवीन नवीन योजना आल्या जसं की PFME आहे, मुद्रा आहे, CMEGP आहे, PMEGP आहे. तर आपण आज आपण सुरुवातीला PMFME ही जी योजना आहे जी की त्याच्यावरती 35% सबसिडीची योजना म्हणतात ह्याला. आणि आपल्या ढोबळ भाषेत जर म्हणलं तर आपल्या ग्रामीण भागामध्ये जे व्यवसाय चालतात, जे की महिला चालवतात व्यवसाय किंवा महिला चालवू शकतात, ते व्यवसाय म्हणजे पापड मशीन आहे, शेवाळ्याची मशीन आहे, तांदूळाचे पापड मशीन आहे, चिप्स बनवणे आहे, मिरची कांडप आहे, बेकरी किंवा चिप्स बनवायचे व्यवसाय असेल, शेतीमालाची काय म्हणतात मूल्य साखळी म्हणजे शेतमालाचं तुम्ही एक रूपांतर वेगळ्या पद्धतीने करणार असाल आणि त्याचं पॅकिंग करून विकणार असाल ते करू शकता. तुम्ही डाळ मिल करू शकता. सर्व भाज्या सोलर ड्रायरमध्ये तुम्ही वाळवून ते पॅकिंग करून विकू शकता. तर या योजनेसाठी जे तुम्हाला लाभ घ्यायचा आहे तर या योजनेसाठी तुम्ही काय डॉक्युमेंट काय लागू शकते तर तुमचं एक आधार कार्ड लागेल, तुमचं पॅन कार्ड लागेल, तुमचं लाईट बिल लागेल, लाईट बिल नसेल तर राशन कार्ड, तुम्हाला जी मशीन घ्यायची आहे त्या मशीनचं तुम्हाला कोटेशन लागेल, ते पण GSTचं कोटेशन लागेल, 6 महिन्याचं स्टेटमेंट ज्याच्या नावाने तुम्हाला अर्ज फाईल करायचा आहे तर त्या व्यक्तीचं 6 महिन्याचं मागचं स्टेटमेंट लागेल. सोबत ज्या ठिकाणी तुम्ही व्यवसाय करणार आहात त्या ठिकाणचा तुम्हाला एक अँगल कॅममध्ये त्या लाभार्थीला उभा करून फोटो काढावा लागेल. नंतर समजा ही फाईल आपली ऑनलाईन केली जाते. ऑनलाईन करण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू. दुसरी गोष्ट, जी तुम्हाला बँक दत्तक आहे त्या बँकेत तुमची एक फाईल जाईल. समजा त्या बँकेत तुमचा काही अपहार्य कारणामुळे किंवा काही कारणास्तव फाईल झालं नाही तर आपण तुम्हाला दुसऱ्या बँकेत त्या बँकेचं कर्ज मिळवून देऊ शकतो. जसं असेल किंवा SBI असेल, बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, IDBI असेल, HDFC असेल, ICICI असेल, ज्या बँकेत तुम्हाला समजा तुमच्या सिबिल स्कोअरनुसार हे होईल त्यानुसार आपण तुम्हाला कर्ज उपलब्ध करून देऊ शकतो. या कर्जाच्या परतफेडीचा जर विषय केला तर हे कर्ज परतफेड जे आपल्या नियमित जो बँकेचा व्याजदर आहे त्या व्याजदरानुसार तुम्हाला नियमित परतफेड करायची आहे. दुसरी गोष्ट यातला सबसिडीचा पार्ट आहे. जर तुम्हाला 1 लाख रुपयाचं लोन झालं तर त्याच्यातली 35% जी रक्कम आहे तुम्हाला सबसिडी स्वरूपात तुम्हाला वापस भेटणार आहे. पण ही कधी भेटणार आहे? जेव्हा तुमचं लोन व्याजासह तुम्ही परतफेड करताल त्यावेळेस तुम्हाला ही 35% सबसिडी तुमच्या अकाउंटला वर्ग होईल. याच्यातलं इन्स्पेक्शनचा पार्ट असा आहे की सुरुवातीला एक DRP तुमचा इन्स्पेक्शन करेल, तुमचा कुठं स्पॉट आहे तर पाहिल. नंतर तुमचा एक 5 ते 6 महिन्यानंतर तुमचा व्यवसाय खरंच चालू झाला आहे का त्याचं एक व्हेरिफिकेशन होतं. मग त्यात बँक असेल, पंचायत समिती असेल, कृषी विभाग असेल किंवा DRP असेल, या विविध लोकांकडून तुमच्या व्यवसायाचं इन्स्पेक्शन होतं. एवढंच आहे. तर मी सर्व तालुक्यातील सर्व गटातील महिला असतील किंवा गटातल्या महिलांच्या कुटुंबातील व्यक्ती असेल ज्यांना की या PFME योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर त्यांनी आवर्जून आमच्याशी संपर्क साधावा. आमचे कोऑर्डिनेटर आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा, गावातील CRP आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा आणि जास्तीत जास्त लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. धन्यवाद.